राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवतो आहे आणि सध्या शेतीची कामं सुरू असल्याने डिझेलच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे। आता शेतकऱ्यांसाठी जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष आहे, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, आपण यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगणार, नेमकं शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे, काय नेमकी राष्ट्रवादीची या संदर्भात भूमिका राहणार आहे? आज 15 ते 20 दिवस फक्त शेतीच्या मशागतीला उरले आहेत आणि अशात नांगरणी, ट्रिलर मारणे ही कामं जर झाली नाही तर शेतकरी पेरणीपासून वंचित राहील। शेतकऱ्याचा खरीपाचा माल काढायला देखील मळणी यंत्राला डिझेल लागते, नांगरटी करायला त्याला सर्व गोष्टीला ट्रॅक्टरला डिझेल लागते, शेतकऱ्याचा माल मार्केटला न्यायला डिझेल लागते। अशा परिस्थितीत जर शेतकऱ्याच्या वाहनांना डिझेल मिळालं नाही तर मशागतीपासून वंचित राहू, पेरणी होणार नाही आणि त्या ठिकाणी मोठी इकॉनॉमी कोलॅप्स होईल जिल्ह्यातली। अशा परिस्थितीत मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी प्रत्येक तालुक्यातले 25% पंप हे शेतकऱ्याच्या वाहनांसाठी त्या ठिकाणी मशागतीच्या वाहनांसाठी रिझर्व्ह ठेवावे। न ठेवल्यास परवा 11 वाजता पासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरेल। महाराष्ट्र शासन अगर केंद्र सरकारचं कुठलंही वाहन आम्ही या ठिकाणी फिरू देणार नाही, कुठल्याही अधिकाऱ्याचं नाही आणि कुठल्याही मंत्र्याचं नाही, शासकीय वाहन फिरणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याला साठी पंप आरक्षित होत नाही। आम्ही म्हणतो तालुक्यातले 25% पंप फक्त शेतकऱ्याच्या वाहनांसाठी मशागतीच्या साठी डिझेलला आरक्षित करावे, अन्यथा शासकीय वाहन आम्ही फिरू देणार नाही। परवा 11 वाजेचा अल्टिमेटम। भाऊ, दुसरीकडे जर बघितलं तर पेट्रोल डिझेलच्या या समस्येमुळे जे आहे, पेट्रोल जे पंप कर्मचारी आहे त्यांना देखील वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावं लागतं आहे। काल मसावदमध्ये एका पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली होती। या सर्व गोष्टींना कोण जबाबदार वाटते तुम्हाला? या सर्व गोष्टींना खरं बोललं तर केंद्राचं नियोजन सुरुवातपासून चुकलेलं आहे। तदनंतर पुरवठा शाखेचे अधिकारी असतात, मान्य जिल्हाधिकारी असतात, याचं नियोजन योग्य पद्धतीने केलं पाहिजे, कुठल्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे। आज शेतकऱ्याला प्राधान्य दिलं पाहिजे, त्या ठिकाणी शेतीची मशागत होणं आवश्यक आहे। अत्यावश्यक सेवा ज्या असतील त्याला प्राधान्य दिलं पाहिजे। या उलट नको त्या गोष्टींसाठी तिथे पटकन डिझेल नंबर 2 चे उद्योग करणारे वाळूवाले असतील त्यांना मिळते, परंतु आज शेतकऱ्याला डिझेल मिळत नाही, अत्यंत गंभीर बाब आहे। तर अशा पद्धतीने आता शेतकऱ्यांच्या समस्येसाठी जे आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत असून शेतकऱ्यांसाठी प्रत्येक तालुक्यावर 25% पेट्रोल पंप जे आहेत ते राखीव ठेवावे, अन्यथा परवापासून जळगाव जिल्ह्यामध्ये एकही शासकीय अधिकाऱ्याचं वाहन असेल, मंत्र्यांचं वाहन असेल किंवा आमदारांचं वाहन हे फिरू देणार नाही, असा थेट इशारा या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी दिला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।